वाटतं की ठाणे हे एक नेहमीच पोलिसांच्या दृष्टीने एक चॅलेंजिंग टास्क असाइनमेंट राहिलेली आहे। ठाण्याची विशिष्ट असलेली भौगोलिक रचना, सामाजिक आणि सांस्कृतिक वेगवेगळे संदर्भ ठाण्यामध्ये आहेत। त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांचा हा जिल्हा आहे, त्यामुळे जबाबदारी खूप जास्त आहे। पण तरी देखील आपल्या सर्वांच्या सहकार्यानं त्यातून मार्ग निघेल याबद्दल मला खात्री आहे। ठाण्याचा अनुभव या आधीचा आपला आहे, तो किती कामाला येऊ शकतो? नक्कीच कामाला येईल। तर आपल्यापैकी 90% लोकांना मी अगोदरपासूनच ओळखतो। सर तुम्ही डीसीपी होतात, जॉईंट सीपी झालात, आता सीपी झाल्यानंतर तुम्हाला ठाण्यात कसं वाटतंय? ठाणे चांगलंच आहे आणि मुख्य म्हणजे ठाणे खरं खूप काय म्हणता येईल की खूप समजूतदार आणि चांगली लोक आहेत, पोलिसांना सहकार्य करणारे लोक आहेत। त्यामुळे लोकांचं सहकार्य सोबत घेऊन नक्कीच प्रत्येक प्रश्नावर मार्ग काढता येईल असा मला विश्वास आहे। गुन्हेगारी क्षेत्रासाठी अनेक पोलीस काम करत आहेत, ड्रग्स असेल, अनेक विषयावरती कारवाई सुरू आहे। कसं बघतं याकडे तुमचा देखील कसा असणार आहे? आता काही मिनिटांपूर्वीच मी चार्ज घेतला आहे, त्यामुळे मी आता लगेच याबद्दल काही बोलणं उचित ठरणार नाही। परंतु त्यानंतर 1-2 दिवसामध्ये पूर्ण याचा प्रत्येक ब्रांचचा रिव्ह्यू घेतला जाईल आणि त्यानंतर मग काय परिस्थिती हे बघून पुढच्या दिवशी आपलं मार्गक्रमण करता येईल। नाही, पूर्वीचा अनुभव आहे, चांगलाच आहे ना। पूर्वीचा अनुभव आपण जाणताच की चांगलं काम झालं होतं मी पूर्वी असताना देखील। एकंदरीत ठाणे आयुक्तालयाची जी गुन्हेगारी आहे दिवसेंदिवस वाढत चालली आहे, पण जी गुन्हे उकल होण्याचं प्रमाण बघितलं तर 50 ते 55 दरम्यान आहे। तर त्या दृष्टीने आपण कसे प्रयत्न जास्तीत जास्त गुन्हे उकल आणि मी आता सांगितलं त्याप्रमाणे पहिल्यांदा मला एक रिव्ह्यू घेऊ द्या, कारण आता आपण ज्यावेळी बाहेर असतो त्यावेळी कधी किती गुन्हे आहेत काय आहेत वगैरे आपण हे बघत नाही। परंतु हा रिव्ह्यू घेतल्यानंतर आपण एकदा डिटेलमध्ये याच्यावर बोलूया। सर, तुम्ही डीसीपी असताना आता आणि कमिशनर असताना तुम्ही आता ठाण्यामध्ये येताना काय फरक जाणवला तुम्हाला? 6 वर्षापूर्वीचा आणि आता 6 वर्षानंतरचं ठाणं, याच्यात तुम्हाला येताना काय फरक जाणवला? ठाणे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतोय, म्हणजे अनेक नवीन बिल्डिंग्स असतील, प्रोजेक्ट्स असतील, अनेक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे विकास खूप झालेला आहे। मधल्या 6 वर्षामध्ये माझं ठाण्यामध्ये येणं फार कमी होतं, परंतु त्यानंतर आता बरेचसे जुने चौक किंवा हे ओळखू येत नाही तितके बदललेले आहेत। वाहतुकीचं पण तुम्हाला सामना करावा लागला मुंबईवरून येताना काही? फारसा नाही, परंतु वाहतुकीची समस्या आहे ठाण्यामध्ये, पूर्वी पण होती आता पण आहे, पण त्याच्यावर आपला काहीतरी मार्ग काढायला लागला। एकदा मला रिव्ह्यू घेऊ द्या, रिव्ह्यू घेतल्यानंतर मग आपण या विषयावर डिटेलमध्ये देखिए, बेसिक प्रायोरिटीज़ पुलिस की हमेशा जो 2 होती है कि जो क्राइम है वो क्राइम कंट्रोल में करना और क्राइम का डिटेक्शन करना और पब्लिक ऑर्डर मेंटेन करना, लॉ एंड ऑर्डर मेंटेन करना, पब्लिक ऑर्डर मेंटेन करना, ये तो प्रायोरिटी अपनी रह गई। इसके साथ में हमारी जो पुलिस फोर्स है उसके लिए वेलफेयर की काफ़ी स्कीम्स बनाने का मन में विचार है। और जितना कम्युनिटी पुलिसिंग के तहत जितने ज़्यादा लोगों तक हम पहुँचेंगे या जितने ज़्यादा लोगों का सहयोग पुलिस के काम में लेंगे, उतना बढ़ाने के लिए कुछ करना है। सर, ठाणे अभी मुख्यमंत्री का शहर है और अपराधों में देखते हैं तो वृद्धि हुई है, तो उसके देखते हुए किस तरह आप उस पर लगाम लगाएंगे? माननीय मुख्यमंत्री जी का ठाणे शहर है, बात बिल्कुल आपकी सही है, इसलिए जिम्मेदारी भी ज़्यादा बढ़ जाती है। अब गुन्हे बढ़ रहे या कम हो रहे इसके बारे में कोई टिप्पणी मैं अभी नहीं करना चाहूँगा। 1-2 दिन के अंदर पूरा सब रिव्यू लेने के बाद में कि क्या है डिटेक्शन, कितना है परसेंटेज आपने कहा वो क्या है, उसको कैसे इम्प्रूव कर सकते हैं और उसके लिए क्या क्या करना पड़ेगा, इसका एक डिटेल हम लोग बाद में मिलेंगे तब आपसे बात करेंगे। पुलिस से सहकार्य करें, सहयोग करें और आपकी जो भी कुछ समस्या है वो बिना झिझक, पुलिस से संबंधित जो समस्या है वो बिना झिझक मुझसे शेयर करें, जॉइंट सीपी हमारे ऑफिसर से शेयर करें, बिल्कुल समाधान उसका निकल जाएगा। सर, रहते वक्त जितने अनुभव आपको था उस टाइम के, क्या वो अब आज काम आएगा सीपी बनने के बाद? बिल्कुल काम आएंगे, बिल्कुल काम आएंगे। सायबर क्राईमचा हा मोठा प्रश्न आहे आणि दुसरीकडे मुली हरवण्याचं प्रमाण आहे, काही मुली पण मिळत आहे। कसं बघतं याकडे खास करून? सायबर आणि महिलांची सुरक्षा या 2 गोष्टी या माझ्या दृष्टीने फार महत्त्वाच्या राहतील। ड्रग्स हा तिसरा एक भाग आहे, हा एक फार महत्त्वाचा राहील। या गोष्टी आपण प्रायोरिटी बेसिसवर याच्यामध्ये लोकांमध्ये जाणं, लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणं हा देखील एक महत्त्वाचा भाग असणार आहे। आणि ज्या याच्यामध्ये मुली, विशेषतः अल्पवयीन मुली हरवल्या आहेत, तो अतिशय सिरियसली बघण्याचा घटक आहे, तो सिरियसली घेतला जाईल खूप। चांगली सवय लावली होती आणि आता सध्याची जी ठाण्याची आहे वाहतूक, तर त्याच्या संदर्भामध्ये काय करताय? लावूया गेल्या वेळी आपण गेलो त्या उपाययोजना करून त्याच्या पलीकडे देखील जाऊन काहीतरी चांगलं करायचं। सर, ठाण्यामध्ये पोलिसांच्या वसाहतीचा खूप मोठा प्रश्न आहे, त्याबद्दल कशा पोलिसांच्या वसाहती जुन्या असतात,
ठाण्यामध्येच नाही बऱ्याच ठिकाणी, पण त्यानंतर पोलिसांची संख्या आणि पोलिसांच्या घरांची संख्या यांचं प्रमाण नेहमी व्यस्त असतं. ते पण वाढवणं आवश्यक आहे. पोलीस लाईन स्वच्छ करणं आवश्यक आहे. त्यांचा मेंटेनन्स चांगला होणं आवश्यक आहे. हे सगळं आपण करणारच आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.